जय शिवालाल. आज आपण बनवूया शिंगाडा याचे चाट. एकदम चटपटा. पहिले बघा, मार्केटला जायचं, छानपैकी असे ताजे शिंगाडे घेऊन यायचे, त्याला पाण्यात 5-10 मिनिटं भिजू ठेवायचं आणि साफ करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने एक एक तुम्ही साफ करू शकता. त्याचं असं थोडं पर्पल कलर त्याच्यातून निघतो. क्लीन करून घ्यायचं त्याला 1-2 पाण्याने. याला कच्चं पण खाऊ शकतो तुम्ही आणि बॉईल करून पण खाऊ शकता आणि असा चटपटा चाट बनवून सुद्धा खाऊ शकता. शिंगाडे आपल्या शरीरासाठी एवढे फायदेशीर आहे, याने जसं की आपले दात आणि हाडं खूप मजबूत होतात. आपली ऊर्जा शक्ती ही वाढते ही शिंगाडे खाल्ल्याने. त्यानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यानंतर जे आपले केस आणि त्वचा, केसाची वाढ सुद्धा होते आणि त्वचा पण ग्लो करतो. म्हणजे त्वचेसाठी पण फायदेशीर आहे आणि केसासाठी सुद्धा ही फायदेशीर आहे. बघा, नंतर याला आपण काय करूया, थोडी पाण्यामध्ये टाकून बॉईल होऊ, जेणेकरून त्याचे जे वरचे साल आहे ते स्मूथ होईल आणि आपण त्याला इझिली काढू शकू. बघा, बॉईल होत आहेत ते. आपण एका चम्मचच्या मदतीने बघू की ते व्यवस्थित बॉईल झाले की नाही. त्यामध्ये मीठ ॲड केलं आहे, कारण की मिठामुळे एक तर मीठ त्याच्यामध्ये जातं आणि लवकर बॉईल होतं, आणि दुसरी म्हणजे मिठाची टेस्ट ही संपूर्ण त्या शिंगाड्याच्या आतपर्यंत चालली जाते. त्याला आपण छानपैकी बाहेर काढूया. शिंगाडे फक्त हिवाळ्यात जास्त प्रमाणात येतं आणि हिवाळ्यात त्याचा खरंच खूप फायदा घ्यायला पाहिजे आपल्याला. अदर सीझनमध्ये तो शिंगाडे दिसत सुद्धा नाही. आणि खूप पाण्यामध्ये शिंगाडे हे मॅक्झिमम पाण्यामध्येच असतं. बघा, शिंगाडे छान पद्धतीने बॉईल झालेले आहेत. आता आपण त्याची जी वरची साल आहे ती काढूया. आतमध्ये ते खूप सॉफ्ट आणि असं पिंकिश आणि व्हाईटिश कलरचं असतं. काही शिंगाड्याचे जे वरचे साल आहे ती खूप हार्ड असते. बघा, किती छान असतं आणि खायला सुद्धा छान लागतं. बघा, याचा जो वरची साल आहे ही खूप जास्त हार्ड आहे, ती निघत सुद्धा नाही आहे. शिंगाडे हे उपासामध्ये पण खाल्लं जातं. याचं पीठ सुद्धा मिळतं, याचा हलवा सुद्धा होतो. आज आपण चाट बघूया आणि त्याच्यानंतर हलवा बघूया. बघा, आपण सगळे शिंगाडे काढून घेतलेले आहेत. बघा, एकदम छानपैकी हार्ड शेपचे असतात. त्याला आपण 2 पीसमध्ये कट करूया. मला त्याचा शेप खूप आवडतो. बघा, आपले शिंगाडे छानपैकी कट करून झालेले आहेत.
मी 2 मिरची घेतले, त्याला बारीक कट करून घेते आणि खूप सारी कोथिंबीर घेतलेली. त्याला छानपैकी बारीक बारीक कट करून घेऊया आपण. मग कढई घेऊया किंवा तुम्ही पॅन पण घेऊ शकता. थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकूया. थोडं मोहरी टाकूया. थोडं जिरा, मोहरीला तडकू देऊ आधी. त्याच्यामध्ये थोडी लसूण, मिरची, त्याला परतून घेऊया छानपैकी. आता शिंगाडे घेऊ आणि शिंगाडे त्याच्यामध्ये टाकूया. त्याला पण छानपैकी परतून घेऊया. त्याला 5-10 मिनटं झाकून ठेवून देऊया. बघा किती छानपैकी ते असे फ्राय झालेले आहेत. बघा त्याला परतून घेऊया आपण व्यवस्थित. त्याच्यामध्ये मी ॲड करते थोडंसं मीठ. आधी मीठ टाकलं होतं बॉईल करताना म्हणून थोडंसंच मीठ टाकलं आहे. हळद, थोडंसं तिखट आणि थोडासा चाट मसाला. नंतर थोडे मसाले, तुमच्या घरात जो पण मसाला अवेलेबल असेल ते. त्याला असं परतून घेऊया छानपैकी. त्याच्यात थोडं निंबू टाकूया. निंबाचा रस टाकले त्याच्यामध्ये थोडंसं. खूप टेस्टी आणि खूप छान लागते हे चाट. आणि खूप सारी कोथिंबीर ॲड करू आपण त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये थोडे चिली फ्लेक्स पण ॲड करायचे आणि नंतर खूप सारी कोथिंबीर ॲड करूया. त्याला छानपैकी परतून घेऊया. बघा किती छान आणि अशी टेस्टी झालेली चाट आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आपली चाट रेडी.